नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज दिनांक 2 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. चला मग सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी, की नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन 2026 या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, कार्लोस अल्कराज. हे जे काही ऑस्ट्रेलियन ओपन जी टेनिस स्पर्धा झालेली आहे, त्याचा पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. तर स्पर्धा आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2026. अतिशय प्रतिष्ठेची प्रसिद्ध अशी जागतिक दर्जाची टेनिस स्पर्धा आहे मित्रांनो, जी नुकतंच वर्षाच्या सुरुवातीला झालेली आहे. यामध्ये पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे स्पेन देशाचा कार्लोस अल्कराज आणि उपविजेता ठरलेला आहे सर्बिया या देशाचा नोवाक जोकोविच. हे आपल्याला दोन नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यासोबतच या कार्लोस अल्कराज याने या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एक विक्रम केलेला आहे. तो विक्रम असा आहे की चारही ग्रँड स्लॅम जी स्पर्धा आहेत, जसे की ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन आणि US ओपन, तो जिंकणारा जगातील सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरलेला आहे. त्याचं वय आहे अवघं 22 वर्ष. हे सुद्धा विक्रम आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच दुसरं नाव आहे नोवाक जोकोविच, जो की सर्वाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा जगातला पहिला खेळाडू आहे, जे की 24 आतापर्यंत त्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर यावर नोवाक जोकोविचवर प्रश्न सुद्धा MPSC मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यासोबतच हे जे काही 4 प्रकारच्या टेनिस ग्रँड स्लॅम होत असतात, त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन आणि US ओपन. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरीची विजेता कोण ठरली आहे? हाही एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, एलिना रायबाकिना. ही या ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीची विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आहे, त्यामधील महिला एकेरीचा जो काही किताब आहे, तो एलिना रायबाकिना हिने जिंकलेला आहे, जे की कझाकस्तान या देशाचे आहे मित्रांनो. तिने बेलारुसची जी आयर्ना सबालेंका आहे, तिला पराभूत केलेला आहे. ती या स्पर्धेची उपविजेता ठरलेली आहे. अजून एक महत्त्वाचा विशेष मुद्दा लक्षात ठेवा, ही जी काही एलिना रायबाकिना आहे, तिचं हे पहिलंच ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गुजरात या राज्यामध्ये ही नमो लक्ष्मी योजना नुकताच सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर योजनेचा उद्देश काय आहे? का योजना सुरू करण्यात आली? तर जे काही अनेक मुली आहेत, त्या काय करतात, प्राथमिक शिक्षण झालं की आर्थिक कारणांमुळे, पैशाच्या कारणामुळे शाळा या सोडून देत असतात. मग हे कुठेतरी थांबायला हवं, म्हणून इयत्ता 12वी पर्यंत जे काही शिक्षण असतं ते पूर्ण त्यांना करता यावं, यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी ही योजना गुजरात सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत, त्यांना 4 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ₹50,000 आर्थिक सहाय्य हे सरकारकडून दिलं जाणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यासाठी पात्रता निकष काय असणार आहेत? तर जी काही मुलगी असणार आहे, ती गुजरात राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असायला पाहिजे. तसेच सरकारी अनुदानित किंवा खाजगी शाळेमधील जे काही 9वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या ज्या मुली असणार आहेत, त्या सर्व यासाठी पात्र असणार आहेत. यासाठी उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली आहे. 6 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न त्या कुटुंबाचं असायला पाहिजे. हे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. त्यानंतरचा प्रश्न असेल, की भारतातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी कुठे सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ठिकाण आहे नवी मुंबईमधील तळोजा या ठिकाणी ही
भारतातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचं नुकतंच उद्घाटन 31 जानेवारी 2026 ला करण्यात आलेलं आहे. या अकादमीला नाव कोणाचं देण्यात आलेलं आहे? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर असं त्याचं नाव आहे. याची स्थापना कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर स्थापना करण्यात आलेली आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये, त्यावेळेस भारताचे माजी सरन्यायाधीश सुद्धा होते न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत, जसं की कायद्याचं जे काही पुस्तकी ज्ञान आहे आणि सध्या जे प्रत्यक्षात न्यायालयामध्ये जे कामकाज चालतं यामध्ये कुठंतरी फरक आहे. ती कुठंतरी दरी भरून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन जे काही फौजदारी कायदे आलेले आहेत त्यामधील सखोल तरतुदींचं प्रशिक्षण याद्वारे या अकादमीमध्ये दिलं जाणार आहे. तसंच मित्रांनो, कायदेविषयक संशोधन सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. हे सुद्धा मुद्दा आपण याविषयी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच पैमाना नावाने पोर्टल कोणी सुरू केलं आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सांख्यिकी मंत्रालयाकडून हे नुकतंच पैमाना नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. नाव आहे पैमाना पोर्टल, जे की भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी जे मंत्रालय आहे त्यानं सुरू केलेलं पोर्टल आहे. आणि हे जे काही पैमाना आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. प्रोजेक्ट असेसमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड एनालिटिक्स फॉर नॅशनल बिल्डिंग असिस्टन्स. हे आपल्याला लॉंग फॉर्म विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर केंद्र सरकारच्या ज्या काही पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत ज्याची किंमत 150 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा प्रकल्पावर किंवा प्रोजेक्टवर त्याच्या प्रगतीवर हे या पोर्टलद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. तसेच त्याच्या कामामध्ये पारदर्शकता आणणे, तसेच ते वेळेत पूर्ण व्हावे आणि खर्चामध्ये बचत करणे ह्याचा मुख्य उद्देश आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, इंडिया एनर्जी वीक 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, गोवा या ठिकाणी नुकतंच हे 2026 इंडिया एनर्जी वीक आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर इंडिया एनर्जी वीक याचं आयोजन गोवा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ठिकाणाचं नाव आहे ONGC ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जे की दक्षिण गोवामध्ये आहे. याचा कालावधी होता 27 ते 30 जानेवारी. यजमान होतं भारत सरकारचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? तर हे भारतातील सर्वात मोठं आणि प्रभावशाली ऊर्जा प्रदर्शन असून यामध्ये 120 पेक्षा अधिक देशातील तब्बल 75,000 पेक्षा सुद्धा जास्त प्रतिनिधी होते ज्यांनी सहभाग नोंदवलेला होता. हे आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि हे जे काही इंडिया एनर्जी वीक आहे ते आपण का आयोजित करतो, त्याचा उद्देश काय आहे? तर भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे, तसेच गुंतवणुकीला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर संवाद साधणे याचा हा मुख्य उद्देश आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर दरवर्षी 2 फेब्रुवारीला हा जागतिक पाणथळ दिवस आपण साजरा करत असतो. याचं उद्दिष्ट काय आहे? तर पर्यावरणातील जे काही पाणथळ जागा असतात, वेटलँड्स ज्याला आपण म्हणतो, त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्दिष्ट आहे. तसेच आपल्याला याविषयीचा एक रामसर करार आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हे झाला होता 2 फेब्रुवारी 1971 ला इराण देशातील रामसर या शहरामध्ये. आणि या शहरामध्ये याविषयीची जी काही बैठक झाली होती, जो करार झाला होता, त्यावरूनच या स्थळांना रामसर स्थळ सुद्धा आपण म्हणत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. विविध देशांनी या करारावर या ठिकाणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या मित्रांनो. तसेच आपल्याला ह्या ज्या काही पाणथळ जागा असतात, त्या म्हणजे नेमकं काय असतात लक्षात ठेवायचं आहे. अशा जमिनी असतात किंवा ठिकाणं असतात ज्या की कायमस्वरूपी किंवा हंगामी स्वरूपामध्ये पाण्याने व्यापलेले असतात. म्हणजे जवळपास ते मार्शी एरिया असतो, म्हणजे दलदलीचा असा भाग असतो किंवा खाड्या असतात. जसं की खारफुटीचा वगैरे जे वनक्षेत्र असतं त्यामध्ये हा एरिया दिसून येत असतो. त्यालाच आपण पाणथळ जागा म्हणत असतो. आणि अशा जागांचं संवर्धन करण्यासाठी त्याला रामसर स्थळांचा दर्जा हा दिला जात असतो.
हे आपण मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. या झाल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकत्याच भारतातील नवीन रामसर स्थळे कोणती घोषित करण्यात आली आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारीथांट हे 2 नवीन रामसर स्थळे नुकतंच घोषित करण्यात आलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच संपूर्णतः अभियान 2.0 कोणी लॉन्च केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नीती आयोग. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा विकास दर अंदाजित किती सांगण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 6.8 ते 7.2%. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की जगातील सर्वात मोठ्या फूड इव्हेंट गल्फ फूडचं 2026चं आयोजन कुठे करण्यात आलं? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, दुबई. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, पुरुष हॉकी इंडिया लीग 2026चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, वेदांत कलिंगा लान्सर्स. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की भारतीय तटरक्षक दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 1 फेब्रुवारीला इंडियन कोस्ट गार्ड डे म्हणून आपण साजरा करत असतो. या घडामोडींचा आपण काल डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन आपण दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की भारतातील टेस्लाचे पहिले शोरूम कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? याचं योग्य उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जे विद्यार्थी अशा प्रकारे दररोजच्या दररोज सर्वात अगोदर उत्तर कमेंटमध्ये डिटेलमध्ये देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ठरल्याप्रमाणे आपण या महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा बक्षिसं देणार आहोत. आपण नुकतंच जानेवारी महिन्यामधील जे काही विजेते होते त्यांना बक्षिसांची रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवलेली आहे. तुम्ही सुद्धा हे बक्षिसं जिंकू शकता. उत्तरं द्यायची आहेत आणि बक्षिसं जिंकायची आहेत. चला मग या प्रश्नाचं उत्तर आपण सांगूया. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मुंबई या ठिकाणी भारतातलं टेस्ला या कंपनीचं पहिलं शोरूम सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, की भारतातील रामसर स्थळांची सध्या एकूण संख्या आता किती झाली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे आपल्या परीक्षेसाठीचा. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण जे काही डेलीच्या घडामोडी घेत असतो, ते लेक्चर तुम्हाला कसे वाटत आहेत किंवा अजून आपण कोणत्या गोष्टी ॲड करायला पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचा सुद्धा आपण विचार करूया. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्याला जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी लेक्चरच्या मोफत नोट्स आपण टाकत असतो. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.